पुष्कर साहेब. अध्यक्ष महोदय, 8 आहे, 7-8 आहेत. माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये युरिया आणि DAP खताचा अत्यंत तुटवडा असून बाजारामध्ये आता घेऊ चायना आणि बोगस खताचा सुळसुळाट झालेला आहे. पाटील साहेब. तरी आपण DAP आणि युरिया ताबडतोब शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचण्यासाठी मदत करावी. तसंच आमच्या यवतमाळ शहरामध्ये पहिलेच रस्ते खराब आहेत आणि त्यामध्ये आता हे 3-4 दिवस अतिवृष्टी झाल्यामुळं अत्यंत रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आमच्या जिथे लोकवस्ती आहे तिथं रस्त्यांचा पत्ता नाही आणि जिथं सिमेंटचे रस्ते आहे, डांबरीकरण रस्ते झालेले आहे, त्या रस्त्यावर पुन्हा सिमेंटचे रस्ते करणे चालू आहे. काही ठिकाणी तर एक रस्ता आणि दोन्ही एजन्सीनं काम केलं आहे आणि पैसे उचलले आहे. हे गंभीर बाब असून याची चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, भूमिगत गटाराचं कामसुद्धा आमच्या यवतमाळ शहरामध्ये चालू आहे. ते सुद्धा त्यांच्यामुळं सुद्धा रस्ते आमचे खराब झाले आहे. ते सुद्धा आपण तातडीनं दुरुस्त करण्यासाठी आदेश द्यावे अशी मी आपणास विनंती करतो. आणि आमच्या यवतमाळ शहराच्या घनकचरा व्यवस्थेमध्ये अत्यंत अनियमितता झालेली आहे. बरेच दिवसापासून हे घनकचरा जवळपास 2 वर्षे झाले एक्सटेन्शन चालू आहे. गेले 5-6 वर्षापासून एकाच ठेकेदाराकडे हे काम आहे. एक काळ असा होता का 2 कोटीमध्ये आम्ही तो ठेका देऊन गाडगेबाबा स्वच्छता अभियानचं आम्ही पारितोषिक घेत होतो आणि आम्ही 13 कोटी आता ठेका देत असून त्यामध्ये कचरा तसाच आहे, बिलं उचलल्या जाते. याकडे आपण शासनाचं लक्ष वेधतो. यावर सुद्धा आपण नगर परिषदेवर कारवाई करावी अशी मी आपणास विनंती करतो. आणि मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. बोलण्यासाठी उभा आहे मी. आपला जास्त वेळ विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार.